महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष संगीता वाघ, अध्यक्ष अशोक खरात, कॅप्टन सुनील डोबाळे यांच्या हस्ते रिबीन कापून अकोट येथील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। अकोट महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन करतेवेळी अकोला जिल्हा निरीक्षक लक्ष्मी गावंडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजकुमार वानखेडे, शुभम वाघ, राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे अकोट तालुकाध्यक्ष अनिल राऊत, देवानंद खिरकर, शहराध्यक्ष जब्बर शहा, राजीव नागनाथ नागजोगी यांच्या समक्ष अकोट तालुका अध्यक्ष पदी सुदेश अरुण रजानी यांची निवड प्रदेश अध्यक्ष संगीता वाघ, राज्य अध्यक्ष अशोक खरात यांच्या हस्ते करण्यात आली। तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये गणेश वाकोळे महिला मुक्ती मोर्चा संघटनेचे अकोला जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यालयाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले व स्वर्गीय मोतीराम चिंचोळकर मूकबधीर विद्यालय निवासी अकोट येथे मूकबधीर दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत केक कापून राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य संचालक गणेश वाकोळे यांचा वाढदिवस साजरा केला। यावेळी विद्यार्थ्यांना पेन, पुस्तके वाटप करण्यात आले। अकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मदनसिंग बहुरे, विस्तार अधिकारी जितेंद्र नागे, कॅप्टन सुनील डोबाळे, आरंभ ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व महिला मुक्ती मोर्चा संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष जगवणे गरजेचे आहे असे आपल्या भाषणातून गटविकास अधिकारी मदनसिंग बहुरे यांनी प्रतिपादन केले। या कार्यक्रमाचे सुरेंद्र मोरे यांनी परिश्रम घेतले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।